आज आम्ही खूप क्रेझी थिंग करणार आहे. आम्ही आलो आहोत मिरवणूक एक्सपिरियन्स करायला. विसर्जन मिरवणूक 2024. येस. आणि असं ऐकलंय की खूप गर्दी असते. मागचे 4-5 वर्ष मी तरी आली नाही आहे. ह्या दोघे आल्यात, त्यामुळे ह्या परत मला गाईड म्हणून आल्यात आणि घेऊन चालल्यात. आणि आजची आयटम ही अशी काही ठरलेली नसते, तुम्हाला फिरून बघायला लागतं कृष्ण गणपती वगैरे. आणि कुठे गर्दी कमी असेल सर्वात ते कुठेच नसते. हळूहळू या मला ट्रॉमाटाईज करत आहे. तुम्हाला नाही माहिती या रोडवर नक्की कशी इथे हो गाड्या लागायला लागल्या म्हणजे लोक आले. तर बघूया कसं होतं. होपफुली खूप क्रेझी. आणि ते तुम्हाला आमच्या मागचे ब्लॉग्स बघायचे असेल तर प्लीज ते पण बघा. तिथे आम्ही गणपती बघितले. हां बघू शकता तुम्ही. तर आता बघूया. खूप क्रेझी होईल काहीतरी, म्हणजे चांगलं. असं नको यायला आपण हरवून जाऊ वगैरे. तर खूप क्रेझी काहीतरी येईल होपफुली. बघूया. आणि मेनली आम्ही 2 मानाचे पहिल्या 2 गणपती बघणार आहे आता. हां कारण की आम्हाला डीजे वगैरे नाही आवडत आणि त्याचा चालू झालं. हां आणि मग उशीर पण होतो. सो जनरली आम्ही पहिले 2च मानाचे. ओके. तर मुग्धा तुझा काय म्हणणं होतं? एक्सायटेड आहे, पण मला इकडनंच गर्दी दिसायला लागली असं मी अशी थोडीशी ट्रॉमेटाईज व्हायला लागली. थांबा मी गर्दी दाखवते. इथे काहीच नाही दिसणार मला. पुढे फक्त डोंगी दिसतात. पुढच्या चौकातून पुढे लोक ब्रेकफास्ट करतात, गाड्या लावतात. हो. ह्या सगळ्या गाड्या माहिती आहे लोकांच्या आहेत जे गणपती बघायला आलेत. आमची पहिलीच खरेदी झालेली. फ्लॉप झाला. कारण आम्ही जेव्हापासून गणपती बघायला गेलो होतो तेव्हापासून आम्हाला शेला हवा आणि फायनली आम्हाला मिळाला. पण आम्हाला तो नंतर कळलं की हा लहान मुलांचा आहे. ऍक्च्युली आमच्या पोटापर्यंत पण कसा बसा आहेत. पण आम्ही घालणार नाही. त्याच्यामुळे आता बघू. या घर तुटलेलं. थांब शिवूया. खूप बेकार आमचा ब्लॉग झाला. आता नीट केलेले आहे. आता चांगला शेला मिळालेला आहे आम्हाला. कसं वाटतंय आता तुला? नाईस. मोठा चांगला वाटतोय. सो तू कधी तुझी पट्टी बांधणार आहे? फ्रेंडला. ओके. आता आम्हाला ढोलचा आवाज यायला लागलेला आहे त्यामुळे आम्ही जाऊन बघतो. चोरांपासून मोबाईल सगळे गोल होतात. तुमचे पैसे, पाकिट, मोबाईल हे सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवा. करण्याकरता तुम्हाला ते किती पोलीस म्हणले की आम्ही तुम्हाला परत नाही मिळत. त्यामुळे एवढ्या लोकांनी ते तरी कसं शोधणार. सो त्यापेक्षा भेटेल. हे मला पण लागू होतं पण मी कॉन्टेंटसाठी रिस्क घेते. तुमच्यासाठी रिस्क. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्ही बघू शकता गर्दी हळूहळू. म्हणजे ही तर काहीच नाही आहे. आणि माझ्यासाठी सर्वात भयानक आहे कारण की मी आतापर्यंत जेवढ्या वेळा मिरवणुकीला आली आहे मंडळासोबत मधनं चालत आली आहे. कधीच मी बाजूत गर्दीत उभी राहिली नाही आहे. पण आम्ही नाही केलं तसं. आपण पण पकडायचं आहे. फक्त आपण एक्सप्लोर करायचं आणि पुढे जायचं. तिथे तुम्ही स्पॉट पकडतो. ते पाणी वगैरे लोक देत असतात फ्रीमध्ये. ऊन पण आज बऱ्यापैकी आहे. इथे मस्त अशी रांगोळी दिसते. हो काढायला लागला. तो आदियोगीवाला मांडत होता. लास्ट ब्लॉग मध्ये आहे गाईज.
तुम्हाला बघायचं असेल तर गर्दी कमी आहे तोपर्यंत तुम्ही काही सांगू शकता का या मिरवणुकीबद्दल? पुण्याची विसर्जन मिरवणूक ही खूप फेमस आहे. ऑफकोर्स त्याचं काही म्हणजे ढोल ताशा असेल किंवा पथकं वगैरे हे त्याचं खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. तर ह्याच्यात आपण जसे गणपती बघितले 1st to 5 तसे पहिले 5 मानाचे गणपती जातात. मग त्याच्यानंतर नेहमी असतात दगडूशेठ, मंडई घरोघरी हे सगळे जातात. आणि मग त्याच्यानंतर उद्या सकाळपर्यंत उद्या दुपारपर्यंत ही छोटी मिरवणूक म्हणजे छोटे छोटे गणपती जात होतात. आणि मागच्या वर्षीपासून दगडूशेठने असं चालू केलं की ते कुठलाही मांडा झालं न झालं ते 4 वाजता मिरवणुकीला लागणार आहे. सो मागच्या इथे त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. म्हणजे त्याच्या आधी 5 मानाचे गणपती आणि मग दगडूशेठाचा त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. तुलाही तिथे 6 वर्षी आता बघायला मिळेल की 10 वर्षी पण दोघं सक्सेसफुल करू शकतात की नाही. सो आपण बघूया म्हणजे कोकणात थांबणार नाही आम्ही TV वर वगैरे बघू. आणि इथे रांगोळी चालू आहे फुलांची रांगोळी आहे. आम्हाला नाही स्पॉन्सर केलं. आम्ही तर किती खेळत गेले बघ की आम्ही मोदक पण खाल्ला. इकडनं आता मिरवणूक काढायची त्यांना ते लाईनीला लागेल. ठीक आहे मी ओळखत नाही. एका पॉलिटिशियनचा आमच्या ब्लॉगमध्ये डेब्यू झालेला आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. आपण इथं का बसलो सांग? कारण अनेक लोकांना उन्हाचा त्रास होतो त्यात सिद्धी पडतो. आम्ही अशी चांगला खाऊन घेतलंय नंतर परत जात आहे बाहेर.
मोठा गणपती ची पत्रिका आली तेव्हा आम्ही तिथल्या मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो होतो आणि मला विंडो सीट मिळाली होती थँकफुली. हे नको सांगू, सगळे लोक पुढच्या वर्षी येतील. जाऊ दे. आणि मग तिथे आम्हाला चांगला घेऊन आला आणि तिथे आमचं खाणं पण झालं. मग आम्ही नंतर कसबा गणपती म्हणजे गणपती आणि एखादं पत्र हे सगळं खाली येऊन बघितलं आणि पूर्ण जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक बघितली. आणि बाय द वे राधा आणि मुग्धामुळे मला खूप छान बघता आलं. नाही तर मी इतकी ढ आहे की मला अगदी चेंगरली गेले असते. त्याच्यामुळे तुम्हाला दोघींना थँक्यू. आम्हाला गणपती असा सरळ एकदम क्लिअर दिसला. आणि आता आम्ही दत्तांच्या इथे तो विसर्जन होतं म्हणजे सगळे गणपती नाचते. म्हणून आम्ही आता तांबडी जोगेश्वरी विसर्जन होताना बघायला जातोय. आम्ही सांगतो येस, स्टे ट्यून्ड गाईज. अगं हलकं इथं. मुग्धा हा कुठला स्पॉट आहे? एक्सप्लेन कर ऑडियन्स साठी. हे नदी पात्र आहे, अजून काय एक्सप्लेन करायचं? अगं इथं विसर्जन होतं हे सांगायचं. मुग्धा यार. तुम्ही का थांबलात आता? गणपती येतो तांबडी जोगेश्वरी म्हणून आली म्हणून मी आली. तुला यायचं नव्हतं का? यायचं होतं. आम्ही आलो असतो तर घरी गेली असती तरी चाललं असतं. तर तांबडी जोगेश्वरी येतोय म्हणून आम्ही थांबलोय. मग आम्ही विसर्जन या फुटेजमध्ये खूप घाण चेहरा गेले प्लीज तू कट कर. अगं पण माझं चांगलं आहे. प्लीज नको. माझी थोडेफार इज्जत. 23,000 लोक बघणार आता तुला असं केलेलं. बघा काय. आता मी मेट्रोची वाट, मेट्रो जाताना दिसता हवी आहे मला उगचच. काही त्याचा सिग्निफिकन्स नाही जरी आहे. मेट्रोचा वेगावला होते तरी पण हिला मेट्रो तसं तुम्ही बघितला नसेल तर त्यात सुद्धा आम्ही कसली मार्केटिंग चालू आहे माझ्या ब्लॉगची. मी सांगते कारण त्यात आम्ही होत नाही तर रस्ता सांगते. आणि खूप छान आहे आपला व्हिडिओ तो. मी त्या दिवशी बघितला. इथेच ना हे झाकलंय तिथे कसबाचं झालं आणि इथे आता सगळे रिपोर्टर्स पण आले. हाऊ डू यू फील? सॅड फील थोडंसं. फ्रंट कॅमेरा आहे. कसं वाटतंय तुला? म्हणजे असं थोडंसं सॅड पण वाटतंय पण छान पण वाटतं. अगं छान का वाटतं? अरे असं गणपती. अच्छा. प्लीज गाईज नदीमध्ये नका मूर्ती विसर्जित करू. कसा होता एक्सपिरियन्स? परत सांग आता शांतपणे. ओके, चांगला होता एक्सपिरियन्स. खूप गर्दी होती, मजा आली. खूप गणपती जवळून बघायला मिळाले. त्यानंतर तालचा जो लास्ट परफॉर्मन्स होता जो बेस्ट होता. फॅन्टॅस्टिक आणि गर्दी पण खूप कमी होती. आणि एका पोलीस काकांनी आम्हाला विसर्जनचं फुटेज हे करायला. मी नाव नाही विचारलं पण थँक्यू काका. फुल होते. चला एंडिंग द ब्लॉग. बाय गाईज.